श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप श्रीमती लीलाबाई शिरवळकर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांची आठवण सांगतात. 1941 ते 42 साली बदली होऊन आम्ही बेळगावला गेलो. तात्यासाहेब तेथे मधून घाणेकरांकडे येत. गंगूताई गाडगीळ वगैरे मंडळीही तेथे येत. एकदा आम्ही सर्वजण त्यांना भेटण्यास गेलो. बरोबर माझी नणंद आणि त्यांची कुटुंबीय मंडळीही होती. सासूबाई वारल्या होत्या. वंसांना फीट येत असे. त्यांना 5 मुले होती. महाराजांनी वंसांना सांगितले रोज 13,000 जप करावा. तेव्हापासून 1961ला त्या गेल्या तोपर्यंत नियमितपणे जप करीत. एकदा नाना फार आजारी पडले. मी घरच्या सर्व अडचणी वडिलांप्रमाणे तात्यांना सांगत असे. त्याप्रमाणे हेही सांगितल्यावर ते म्हणाले, बरे वाटेल, काळजी करू नये. बरे वाटल्यावर आम्ही पंढरपूरला जाऊन आलो. असो, 1945 साली बदली होऊन आम्ही पुण्यास आलो. महाराजांच्या शिष्यांपैकी गोपाळराव गोखले, गणपतराव दामले वगैरे मंडळी अधूनमधून आमच्या घरी येत असत. ताडपत्रीकर, प्राध्यापक आठवले वगैरे पूर्वीपासूनची मित्रमंडळी होती. ती नानांना शास्त्रीबुवा म्हणत. तात्यासाहेब मधून पुण्यास येत. त्यांना आम्ही राजाभाऊ साठे, गणपतराव दामले, मनोहर वगैरेंच्या घरी जाऊन भेटत असो. एकदा प्राध्यापक आठवले काही आध्यात्मिक शंका विचारण्यासाठी आले. तात्यांनी त्यांना अत्यंत प्रेमळपणे, नम्रपणाने पण समाधानकारक रीतीने उत्तर देऊन त्यांचे शंका निरसन केले. ऑफिसमधली काही मंडळी म्हणत, शिरवळकर, केतकरांना आमच्याकडे घेऊन या ना. पण नानांना वाटे, हे काय, तात्या म्हणजे सामान्य माणूस समजतात की काय? त्यांचा कुठल्याही तऱ्हेचा अपमान झालेला मला आवडणार नाही. उलट तात्याच मधून म्हणायचे, बुवा, विष्णुपंतांकडे जाऊया, गोंदबाकडे जाऊया. कुणाचेही मन दुखविणे तात्यांना आवडत नसे, मग तो कसाही वागो. मात्र त्यांना माणसांची पारख अचूक असे. एकदा कडावला उपाध्ये यांच्याकडे जाण्याचे तात्यांनी ठरविले. 15 मंडळी बरोबर होती. उपाध्ये आमच्याकडे येऊन मला म्हणाले, आमच्या घरच्या बायका मंडळींना तात्यांची काहीच माहिती नाही. तात्या पहिल्यांदाच आमच्याकडे येत आहेत, तेव्हा माहितगार म्हणून तुम्ही बरोबर चला. पाहू म्हणून त्यांना वाटेला लावले. पण नंतर तात्या घरी येऊन म्हणाले, वहिनी, आमचे केशवराव बेलसरे फार संकोची आहेत आणि त्यांना पथ्य तर बरेच सांभाळावे लागते. तुम्ही माहितीच्या आहात, त्यांची वास्तपुस्त कराल, तेव्हा तुम्ही चला. तेव्हा आम्ही गेलो. भजनात पेटी वाजविणारे राजाभाऊ केळकर यांच्या पत्नीही बरोबर होत्या. कडावला पाणी विहिरीचे, आंघोळ गार पाण्यानेच, कपडे धुणेही आपापलेच. तात्याही सर्वांबरोबर विहिरीवरच आंघोळ करीत. त्यांचे धोतर मात्र मी मुकाट्याने उचलून नानांच्या धोतराबरोबरच धुवून टाकी. तात्या विनोदाने म्हणाले, पहा माझी किती सोय झाली. असो, प्रसिद्ध गणिती आणि केतकी पंचांगकर्ते व्यंकटेश बापूजी केतकर यांचे चिरंजीव बाळासाहेब हे नानांचे मित्र. त्यांच्याच म्हणजे मिलिटरी अकाउंट्सच्या खात्यात पण फार वरच्या हुद्द्यावर होते. ते तात्यांनाही ओळखत असत. पण हे संत कोटीतले आहेत हे त्यांना माहीत नव्हते. पुढे त्यांनी पेन्शन घेतल्यावर त्यांना दम्याचा विकार लागला. त्याने ते अगदी बेजार झाले, निराश झाले. पण नानांनी त्यांना एक माळ दिली आणि तात्यांना टिळक रोडवरच्या त्यांच्या घरी नेले. ते पूर्वी अगदी नास्तिक असत, पण तात्यांनी त्यांचे समाधान करून त्यांना नामाला लावले. त्यानंतर लवकरच ते वारले, पण नाम घेता घेता गेले. असो, रामकृष्ण परमहंस व विवेकानंद यांचे ग्रंथ वाचून मला वाटे की अशा संतांकडून नाम घ्यावे. पुढे श्री गुरुदेव रामभाऊ रानडे यांचे व्याख्यान ऐकले व वाटले यांच्याकडून नाम घ्यावे. हा विचार तात्यांना कळवून मत विचारले. तेव्हा ते म्हणाले, जरूर घ्यावे, भाग्योदयाचे आहे. त्याप्रमाणे मी नाम घेतल्यानंतर तात्यांना पत्र टाकले. त्यांनी उत्तरात लिहिले, निंबाळला जात जा, जप करीत जा.
1948 साली आम्ही यात्रेस गेलो. त्यात अलाहाबादलाही जावयाचे होते. तेव्हा तात्या म्हणाले, रामभाऊंना माझा नमस्कार सांग. त्यानंतर त्यांचे कोल्हापूरहून एक पत्र आले. त्यातही नमस्कार सांगण्याची आठवण केली होती. पुढे श्री गुरुदेव गेले तेव्हा त्यांचे मला सांत्वनपर पत्र आले. त्यातही त्यांनी गुरुदेवांच्या योग्यतेची मला जाणीव करून दिली होती आणि त्यांच्याबद्दलचे प्रेमही दिसून आले. अशा रीतीने त्यांच्या मनात इतर संप्रदायाबद्दल पूर्ण आदर होता हेही दिसून आले. असो साधक हो, पुढील भागात देखील आपण तीर्थस्वरूप श्रीमती लीलाबाई शिरवळकर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांची आठवण ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.